मुलं शिकतात, पदवीधर होतात, पण पदवीधर झाल्यानंतर हाताला नोकरी कुठं मिळते, काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण पिढीच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य हे आपल्याला बघायला मिळतं आणि निराश झालेली तरुण पिढी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलं चित्र नाही आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार करतो आहे की या बेरोजगार तरुणांना एक 3-4 हजार रुपयाचं अर्थसहाय्य नोकरी लागेपर्यंत द्यावं आणि त्याच्यातली निराशा याच्यातून त्याला मुक्त करावं असे काही कार्यक्रम आम्ही आता हातात घ्यायचा निर्णय घेतला आहे. पण हे निर्णय कृतीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे. तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आम्ही सांगतो त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावण्यासाठी ज्याचा निर्णय घेतला आम्ही सांगतो की संस्था, बँक आणि असे जो काही भाग असतील त्यांना आपण सत्य देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं शक्य होणार आहे. पण हे करायचं असेल तर तुमचं मत आम्हाला मिळालं पाहिजे. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला जी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मतदानाला जात असताना मतदान केंद्रावर तुमच्यासमोर अनेक चित्र असतील पण त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र लक्षात ठेवून त्याच्यासमोरचं वचन तुम्ही मानलं ते वचन दाबल्याच्यानंतर तुमचं मत आम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे बहुमताची मतं तुतारीला तर तुतारी फुंकणाऱ्या माणसाला ही जर मिळाली तर हे जे उमेदवार आहेत ते यशस्वी होतील आणि त्यासाठीच बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे. त्यांना विजयी करा हे आव्हान मी आज या ठिकाणी मानतो. बाळासाहेब पाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करतात.